हाय हॅलो नमस्कार मंडळी, तुमचं माझ्या चॅनलला स्वागत आहे। आज मी शिकवणार आहे जे ब्लाऊज पीसला आलेले गळे असतात ते शोल्डरपेक्षा खूप मोठे असतात। तर ते आपल्या कोणाचं 5 असतं, कोणाचं 5.25 असतं किंवा 5.5 शोल्डर असतं। तर त्या 5.5च्या शोल्डरमध्ये कसं घ्यायचं। आता हे माझं 5.5चं शोल्डर आहे। मी गळ्याकडच्या बाजूने 2 इंचाचा अस्तर घेतलेला आहे आणि इकडं 3ची पट्टी आहे। ती जर का एक्स्ट्राची झाली तर आपण नंतर त्याला कटिंग करू शकतो। इथंही आपल्याला इकडून 3चं अंतर सोडायचं आहे आणि तिथून आपल्याला पुढे 2चं अंतर 2 सेंटीमीटर द्यायचं आहे। इथून आपल्याला 2 सेंटीमीटर द्यायचं आहे। हे असं 2 सेंटीमीटर दिलं की आपण वरच्या साईडला पण तसंच द्यायचं आहे, कारण का गळा 9.5चा आहे। थोडा वर घेतला तर बरा पडेल, कारण का तेवढ्या ह्याच्यामध्ये 9.5 वर्कमध्ये बसत नाही आहे, म्हणून मी थोडासा वरती घेतलेला आहे। थोडं स्टिचिंगला जाईल आणि इथून आपल्याला असं क्रॉस मारून घ्यायचं आहे। असं क्रॉस करून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे त्याच्यावरती। हे बघा, अशी शिलाई मारून घेऊ आपण। शिलाई मारायच्या अगोदर आपल्याला दोन्ही साईडचे वर्क एकामेकावर व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहेत। जरी का इकडं तिकडं झाले तर आपला गळा पूर्ण बिघडतो, थोडासा सरकला जातो, पाठीला व्यवस्थित मधोमध नाही बसत, एक साईडला सरकला जातो तो। म्हणून ते एकामेकावरती ठेवून आपण व्यवस्थित हळूहळू आपण शिलाई मारून घ्यायची आहे। हे बघा, हे आता मी शिलाई मारून घेतलेली आहे। आता आपण ते बघू की व्यवस्थित झालेलं आहे का। हे बघा, असं शिलाई मारून घ्यायची आहे। याच्यावरती आता आपण अस्तर ठेवून घेऊ। अस्तरला मी गळ्याकडच्या बाजूने 2 इंच घेतलेला आहे। हे बघा, त्या साईडनं पण आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे आणि ब्लाऊज पिसावर हे आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे आणि त्या कापडावरचं आपण या कापडावर ठेवून व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचं आहे। कुणाकुणाला सिल्क कापड असल्यामुळे सरकतं कापड, तर मधोमध असे टाचन लावून घ्यायचे आहेत आणि जे आपल्याला वर्क जे दिसतं ना, तिथून आपल्याला चॉकनी जरी आपण करून घेतलं तरी आपल्याला व्यवस्थित शिलाई मारता येते। आता मी चॉकनी नाही मारून घेत आहे, मी असंच शिलाई मारून घेत आहे। तर माझी शिलाई मारून झालेली आहे। हे बघा, मी अशी कडनं व्यवस्थित घेतलेली आहे। तर आता 1/2 इंच सोडून कटिंग करून घ्यायचे आहे। अगदी व्यवस्थित शिलाईवर जाणार नाही अशी कटिंग करून घ्यायचं आपण। आणि आपल्याला अशी कटिंग करून घेतल्यानंतर आपण त्याला नॉच देऊन घेणार आहे। गळा पलटी करण्या अगोदर आपल्याला छोटे छोटे मध्ये कट द्यायचे आहेत। असे अगदी व्यवस्थित शिलाईवर जाणार नाहीत असे कट द्यायचे आहेत शिलाई बरोबर। आणि गळा आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे। पलटी करून झाल्यानंतर त्याच्यावर दाबटीप देऊन आपण असे सगळं अस्तर जोडून घेणार आहे आणि जे कडेचे ब्लाऊज पीसचे हे आहेत ते आपण कापड कटिंग करणार आहे। पाठीमागे टक्सला आपल्याला 4.5 इंचाचं माप टाकायचं आहे। इथून 4.5 इंच आणि इथून 4.5 इंच आणि आपल्याला टक्स मारायचे आहेत। वरतीही आपल्याला 4 इंच किंवा 4.5 इंच आपण ठेवू शकतो। असे टक्स मारून घेऊ। आपण कमरपट्टी जोडून घेऊ। कंबरपट्टी आपल्याला 1 इंचाची हवी असते, त्याच्यामुळे आपण 1.5 इंच कटिंग करून घ्यायचे आहे। 1/2 इंच खाली शिलाई मार्जिन आणि वरती 1/2 इंच शिलाई मार्जिन आणि अशी मिळून आपण 1 इंच ठेवून आपल्याला
कमरपट्टी जोडून घ्यायची आहे. कंबरपट्टी जोडताना आपण जिथे टक्स दिलेले असतात तिथं एक चून घ्यायची आहे. अशी दोन्ही साईडला दोन्ही टक्सच्या ठिकाणी चून घ्यायची आहे. त्याच्यामुळं पाठीमागं कमरेत ब्लाऊज अगदी व्यवस्थित बसतो, उचलत वगैरे काहीच नाही. आता कंबरपट्टी जोडून घेते मी. त्याच्यावर आपल्याला दाबटीप द्यायची आहे. खालच्या साईडून दाबटीप द्यायची असते. ही अशी अगदी व्यवस्थित अशी घ्यायची आहे. आणि आपल्याला आता पलटी करून 1 इंचाचं अंतर सोडून आपल्याला फोल्ड करून त्याच्यावरती कच्ची शिलाई द्यायची आहे. आणि नंतर आपण याला हात शिलाई करणार आहे. कोणी कोणी पलटी मारतं, पण असं केल्याने ब्लाऊजची फिनिशिंग खूप छान येते. हे बघा गळा किती छान दिसतोय. आता अशा प्रकारे तुम्ही शोल्डर जर का रेडीमेड गळ्याचं जास्त असेल तर अशा प्रकारे शिवू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू. चलो बाय.